आणि लाईव्ह लोड तेव्हा आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. जगात कुठेही लाईट नसेल तर ह्या सोलर पॅनलच्या माध्यमातून आणि सायरस 60च्या माध्यमातून आपल्या घरामध्ये लाईट ही नेहमी असणार आहे. जो इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे तो कायम स्वरूपी निकाली निघेल. लाईट जरी गेली, लाईट कट जरी झाली तरी ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरात लाईटची जी उपलब्धता आहे ती 24 तास असणार आहे. आता अशा पॉवर मध्ये नोवा 30 म्हणून 30 अँपिअरचा बीबीडी चार्ज कंट्रोल तो मिळेल आपल्याला. निऑन 50, निऑन 60, निऑन 70. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण आपल्याकडे सूर्या प्रो म्हणून प्रोडक्ट्स आहे, सूर्या प्रो 80 म्हणून. तर याच्या माध्यमातून लोड आहे तुमच्या घरात, समजा ज्यांच्याकडे लाईटच नाहीये साठी हा उपयुक्त होतो. ज्यांनी ही ऑफ ग्रिड सिस्टम बसवलेली आहे त्यांच्या घरामध्ये ही लाईट 100% असणार आहे. हा या सोलर ऑफ ग्रिडचा मेन फायदा आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, वेगवेगळे व्यवसायाचे ठिकाणं असतील, अशा बऱ्याचशा ठिकाणी सोलर सिस्टीम बसवली जाते. ही सोलर सिस्टीम बसवताना आणि त्या चुकांमुळे ती सिस्टीम 2 ते 3 वर्षामध्येच खराब होती. कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणती सोलर सिस्टीम बसवायला पाहिजे याची अधिक माहिती घेण्यासाठी पुण्यामधील मंचर येथील दिशा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आलेलो आहोत आणि येथील सर सचिन निगोड साहेब या सोलर सिस्टीम बद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वात अगोदर हे सांगा, सध्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक सोलर सिस्टीम बसवतात. ही सोलर सिस्टीम बसवताना नेमकी कोणती सोलर सिस्टीम बसवायला पाहिजे जेणेकरून लोकांचं लाईट बिल कमी येईल, त्यांचा खर्च वाचेल, अशी कोणती सिस्टीम आहे? आताच्या सध्या स्थितीमध्ये साधारणतः सोलर ऑन ग्रिड सिस्टम, सोलर हायब्रिड सिस्टम आणि सोलर ऑफ ग्रिड सिस्टम अशा 3 प्रकारच्या सोलर सिस्टम बसवण्यात येतात. त्यापैकी साधारणतः आता PM सूर्यघरमध्ये सोलर ऑन ग्रिड सिस्टम बसवली जाते. पण बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं ही जी ऑन ग्रिड सिस्टम आहे, ज्या ठिकाणी लोड शेडिंग असेल, दिवसा समजा लोड शेडिंग असेल तर ती तेवढ्या काळापुरती बंद राहते सेफ्टी पर्पजमुळे. तर याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण सोलर ऑफ ग्रिड सिस्टम पण बसवू शकतो. आणि यासाठी आपण चांगल्या प्रकारचे क्वालिटी असणारे आशा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड केरळ बेस्डची कंपनी आहे. तर यांचा सोलर ऑफ ग्रिड साठी सोलर ऑफ ग्रिड इन्व्हर्टर असेल, सोलर MPPT कंट्रोलर असतील, एकदम हाय क्वालिटी जे भारतात कुठेही नाही. आता मी गेली 17 वर्ष या व्यवसायामध्ये काम करतोय. तर या 17 वर्षाच्या काळामध्ये आशा पॉवर जेवढी क्वालिटी देते तेवढी क्वालिटी अदर कुठलीही कंपनी प्रोव्हाइड आजपर्यंत माझ्या लक्षात आलेली नाही. त्याच्यामुळे मी ऑफ ग्रिड साठी आशा पॉवरचे जे कंट्रोलर असेल, आशा पॉवरचे इन्व्हर्टर असतील तर त्यांचा या ठिकाणी मी वापर करतो. आशा पॉवर कंपनीची आपण डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली. हो, 2 वर्षापासून आशा पॉवर कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप मी घेतलेली आहे. याचं कारण आहे तसंच, मी वेगवेगळ्या कंपन्यांचे काही प्रयोग केले. जर सर्व्हिसचा प्रॉब्लेम असेल किंवा कॉस्ट कटिंग साठी मटेरियलमध्ये कॉम्प्रोमाइज विषय असेल तर ह्या गोष्टी केल्या गेल्या त्या ठराविक कंपन्यांकडून. पण आशा पॉवर ही अशी एकमेव कंपनी आहे की त्यांनी कुठल्याही प्रोडक्टमध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलेले नाही. त्याच्यामुळे मी आशा पॉवरला प्रेफर केलेलं आहे. घराच्या ठिकाणी किंवा एखाद्या व्यवसायाच्या जागेवरती सोलर सिस्टीम बसवली आणि त्या ठिकाणी आशा पॉवरचे त्यासोबत कंट्रोल पॅनल वगैरे असेल किंवा इतर काय प्रोडक्ट असतील बसवल्यामुळे त्या कस्टमरचा कसा फायदा होईल? हे पहा, आता याच्यात 2 गोष्टी आहेत. तुम्ही सोलर ऑन ग्रिड करताय की ऑफ ग्रिड करताय. सोलर समजा आपण ऑफ ग्रिड वरती बोलूयात, सोलर ऑन ग्रिड समजा याच्यावरती नंतर बोलूयात. तर सोलर ऑफ ग्रिड समजा जर आपण बसवलं तर जो दिवसाचा जो आपला लोड आहे, ह्या कंट्रोलरचा फायदा एक असा आहे किंवा सोलर ऑफ ग्रिड इन्व्हर्टरचा फायदा असा आहे की हे साधारणतः 2 किलोवॅट पासून 10 किलोवॅट किंवा तुम्हाला कोणाला कस्टमरला 15 किलोवॅट 20 किलोवॅटची समजा रिक्वायरमेंट असेल तर ती पण कंपनी प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे अडचण अशी येत नाही. कोणाचं असं जे आपले छोटे शॉप्स असतील त्यांना काही त्या 10 किलोवॅट 15 किलोवॅट एवढा लोड नसतो. साधारणतः 10 किलोवॅट पर्यंत लोड लोकांना म्हणजे लोकांचा असतो. तर हे जे प्रोडक्ट्स आहेत आपल्याला ऑफ ग्रिड मध्ये जर आपण हे केलं तर दिवसा जे आहे ते सगळं सोलरच्या माध्यमातून आपल्याला सर्व ग्राहकांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग घेता येईल. समजा रात्रीचा पण आपल्याला बॅटरी बॅकअप असल्या कारणानं रात्रीचा पण आपल्याला त्याचं म्हणजे थोडक्यात आपण 24 तास ऑफ ग्रिड वरती पण वापरू शकतो. ऑन ग्रिड वरती किंवा इलेक्ट्रिसिटीवरती आपलं जे अवलंबत्व आहे ते टोटल कमी करण्याचं काम ही ऑफ ग्रिड सोलर सिस्टम करते. तुमच्या घरात किंवा जगात कुठेही लाईट नसेल पण आपल्या घरात ज्यांनी ही ऑफ ग्रिड सिस्टम बसवलेली आहे त्यांच्या घरामध्ये ही लाईट 100% असणार आहे. हा या सोलर ऑफ ग्रिडचा मेन फायदा आहे. आता ही आशा पॉवरची कंपनी आहे, कुठे कुठे काम करते? ही जी कंपनी केरळ बेस आहे आणि संपूर्ण भारतामध्ये या कंपनीचं नेटवर्क उभं आहे आणि काही नेटवर्क वाढवण्याचं पण काम चालू आहे. जी लोक आशा पॉवरचा प्रोडक्ट वापरणार आहे किंवा ज्यांनी वापरलं नाही
त्यांनी ज्यांनी जे अभ्यास करून प्रोडक्ट बसवतात ते आशा पॉवरच्या प्रोडक्टला नक्कीच फर्स्ट प्रायोरिटी देतात. त्याचं कारण आहे असं आहे की कॉपर बेस त्यांचं मटेरियल सर्व आहे. तो ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कॉपर बेस आहे आणि एमपीपीटीचा पण जो टेक्निकल स्पेसिफिकेशन मध्ये जायचं जे अॅक्युरेसीचं तर 98.9% जो दुसऱ्या अदर कुठल्याही कंपनीचा नाही. तुमचं ढगाळ वातावरण असेल किंवा उन्हात तर तुम्हाला चार्जिंग प्रॉपर होणार आहे, पण फार कमी वेळेत तुमच्या बॅटरी चार्ज करून देण्याचं काम हे एमपीपीटी सोलर कंट्रोलर करतात. बॅटरी चार्ज करण्यामध्ये कंट्रोलरचा किती रोल असतो? म्हणजे 100% रोल हा सोलर एमपीपीटी चार्ज कंट्रोलरचाच रोल असतो. त्याच्याशिवाय तुमची बॅटरी चार्ज होऊच शकत नाही. म्हणजे बॅटरीची सेफ्टी असते. सगळ्या बाबीचा जर विचार केला तर तुम्हाला कंट्रोलर हा कंपल्सरी बसवणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. आता लोक PWM प्रकारचा सोलर चार्ज कंट्रोलर वापरायचे तर त्याची एफिशियन्सी साधारणतः 80 to 90% पर्यंत होती, जी याची एमपीपीटी कंट्रोलरची 98.9%. त्याच्यामुळे आशा पॉवरच्या सोलर एमपीपीटी कंट्रोलरला आपण प्राधान्य देतो. जेवढं सोलर पॅनलकडून तुम्हाला चार्जिंग मिळणार आहे त्याच्यातलं थोडक्यात 99% तुमच्या बॅटरीमध्ये आणण्याचं काम हा सोलर चार्ज कंट्रोलर करतो. कधी कधी असा पण प्रॉब्लेम होतो, ओव्हरलोडिंग होते कधी कधी. मग ओव्हरलोडिंग झाल्यानंतर हे आशा पॉवर कंपनीचा जो कंट्रोल पॅनल आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो? नाही, याला ओव्हरलोड प्रोटेक्शन आहे ना. समजा तुमचं बॅटरी समजा 12 व्होल्ट असेल, 24 व्होल्ट असेल, ती समजा पूर्ण चार्ज झाल्याच्या नंतर त्याचं चार्जिंग ऑटोमॅटिक थांबलं जातं. कुठल्याही पुढच्या तुमच्या इन्व्हर्टर असेल किंवा त्याला कुठलाही डॅमेज होणार नाही याची काळजी या प्रोडक्टने घेतलेली आहे. तर आता आशा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अजून कोणते कोणते प्रोडक्ट आहेत एकदा सगळ्यांना दाखवा म्हणजे माहित होईल. हा, नक्कीच. आता आशा पॉवर मध्ये नोवा 30 म्हणून 30 अँपिअरचा जो चार्ज कंट्रोलर आहे एमपीपीटी चार्ज कंट्रोल तो मिळेल आपल्याला. निऑन 50, निऑन 60, निऑन 70 हे प्रोडक्ट मिळतील. परत हरक्युलस 60, निऑन 50, निऑन 50, नोवा 50 हे प्रोडक्ट मिळतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी डीसी लोड ज्यांच्याकडे समजा डीसी फॅन असेल, डीसी लाईट्स युनिट्स असतील तर ते चालवण्याचं काम या ठिकाणी पण आपल्याकडे सूर्या प्रो म्हणून प्रोडक्ट्स आहे, सूर्या प्रो 80 म्हणून, तर त्यासाठी हा उपयुक्त होतो. त्याचप्रमाणे सोलर ऑफग्रिड सिस्टम 2.5 किलोवॅट पासनं तर साधारणतः 10 किलोवॅट पर्यंतचे सोलर ऑफग्रिड आशा पॉवरचे इन्व्हर्टर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे साधारणतः 12 व्होल्ट पासनं ते 120 व्होल्टेज पर्यंत चालतील असे हे सोलर इन्व्हर्टर्स आहेत. ज्यांच्या लाईटचं कनेक्शन नाहीये किंवा ज्यांना ऑनग्रिड सिस्टम बसवायची नाहीये पण सोलर बसवायचं आहे त्यांच्यासाठी ही सोलर ऑफग्रिड सिस्टम फायदेशीर ठरते. कशी तर तुम्हाला बॅटरी बॅकअपच्या माध्यमातून सोलर पॅनल तुम्ही डायरेक्ट लावले याला तर तुमची बॅटरी लिथियम आयन असू द्या, ऑलर बॅटरी असू द्या किंवा जेल बॅटरी असू द्या, त्या सगळ्या बॅटरीला सपोर्ट करण्याचं काम हे जे सोलर एमपीपीटी कंट्रोलर या इन्व्हर्टर्स मध्ये आहेत ते काम करतात. म्हणजे बॅटरी कुठलीही असेल तरी ते चार्ज होणं सेपरेट असं काही त्याला फक्त सेटिंग आहेत छोट्या त्या आपल्याला करायच्या. सायरस 60 म्हणून हा प्रोडक्ट आहे. तर याचा वापर काय, ज्यांनी सोलर ऑनग्रिड सिस्टम बसवलेली आहे त्यांना समजा लाईट गेल्याच्या नंतर काय हा फार मोठा प्रश्न आहे आज मार्केटमध्ये. याचं जे सोल्युशन आहे तर ते आशा पॉवरने काढलेलं आहे. ते चालतं कसं, ऑपरेट होतं कसं, तर ज्या क्षणी इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय बंद होतो तेव्हा हे सोलर वरती आपलं कन्वर्ट होऊन जे आपली इन्व्हर्टर बॅटरी जी आहे याच्या माध्यमातून चार्ज होऊन जो आपला लाईव्ह लोड आहे प्लस बॅटरी चार्जिंगचं पण काम, लाईव्ह लोड पण चालवायचं काम हे सोलरच्या माध्यमातून होतं. हे या प्रोडक्टचं काम आहे. हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल डेमो दाखवतो. ही सोलर ऑनग्रिडची सिस्टम आहे. ही आता सध्या लाईट वरती ऑपरेट आहे. नेट मीटरिंगला याची लाईट जाते, पण जेव्हा इलेक्ट्रिसिटी बंद होते तेव्हा आशा पॉवरचे सायरस 60 हायब्रिड प्रो म्हणून जे प्रोडक्ट्स आहे सद्य स्थितीमध्ये रेडचं लाईट आपल्याला दाखवतोय. जेव्हा आपण लाईट बंद करणार आहोत तेव्हा हे सोलर वरती शिफ्ट होताना आपल्याला दिसेल. आता सोलर वरती शिफ्ट आता सोलर वरती शिफ्ट होईल. आता ग्रीड इथे गेलेली आहे म्हणजे लाईटचं जे आपण कनेक्शन काढलेलं आहे हे पहा आता सोलरचं प्रेझेन्स दाखवते. आणि ही जी सोलर चार्जिंगची आता ब्ल्यू लाईट आहे ही एक लागेल म्हणजे जेणेकरून ही सोलर वरती शिफ्ट होऊन चार्जिंग होऊन जाईल. हे पहा चालणार आणि चार्जिंग पण होणार. हा, तर याचा फायदा काय आपल्याला, समजा 1-2 दिवस किंवा एखादा दिवस पुन्हा लाईट नसेल तर त्यावेळेस
दिवसा ह्या सायरस 60च्या माध्यमातून इन्व्हर्टर बॅटरीचे घरातले होम युजर्स आहे ते चार्जिंग करून घरात पुन्हा आपल्याला लाईट सप्लाय दिवसभर आणि प्लस संध्याकाळी बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून आपल्याला लाईट मिळणार आहे. म्हणजे जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जगात कुठेही लाईट नसेल तर ह्या सोलर पॅनलच्या माध्यमातून आणि सायरस 60च्या माध्यमातून आपल्या घरामध्ये लाईट ही नेहमी असणार आहे. हा या सायरस 60 आशा पॉवरचा सायरस 60चा फायदा आहे. आशा पॉवरचा जो हा कंट्रोलर आहे याच्यामुळे आपल्या घरात 24 तास लाईट राहण्यासाठी आपल्याला पूर्ण मदत होणार आहे. ऑनग्रिड ज्या ग्राहकांनी ऑनग्रिड सिस्टम बसवलेली आहे त्या ग्राहकांसाठी हे अत्यंत उपयुक्त असं प्रोडक्ट. माझं तर म्हणणं असं आहे प्रत्येक ग्राहकांनी हे बसवावं जेणेकरून त्यांचा जो इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली निघेल. कायमस्वरूपी म्हणजे त्यांना लाईट बिल परत येणारच नाही. लाईट बिल हा पार्ट वेगळा आहे पण तुम्हाला महावितरणची जेव्हा लाईट नसते तर ही सोलर ऑन ग्रिड सिस्टम तेव्हा काम करत नाही. पण सायरस 60 बसवल्याच्या नंतर तुमची लाईट जरी गेली लाईट कट जरी झाली तरी या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरात लाईटची जी उपलब्धता आहे ती 24 तास असणार आहे. अशा पॉवरचं ज्यांना प्रोडक्ट्स हे घ्यायचे तर त्यांनी दिशा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मनसर बायपास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आणि खाली आपण मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.